चला तर मंडळी, आज मसाले भात बनवूया. झटपट तयार होणारा मसाले भात. पण सगळ्यात आधी ज्यांनी कोणीही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आधी सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन आहे ते प्रेस करा, ज्याने तुम्हाला माझे व्हिडिओ जेव्हाही येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी येईल. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. मी आधी शिजवलेला भात घेतलेला आहे, 2 वाटी साधारणतः. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. ते हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकदम मस्त एका कणाला ते लाल तिखट लागलं पाहिजे, म्हणजे त्याची टेस्ट आणखी छान येते. नंतर 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या मस्त ठेचून अशा घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं. गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये घालायची 1 चमचा मोहरी. मोहरी अशी छान तडतडली की त्याच्यामध्ये घालायचा कढीपत्ता. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा बारीक ठेचलेला लसूण आणि लसणीला खूप असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. घाई करायची नाही आहे. यावेळी गॅस स्लो ठेवला तरी चालेल. आता लसूण असं मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. लसूण थोडा खरपूस झालेला वाटला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, ज्याने हळदीचा कलर पूर्ण तेलामध्ये मिक्स होईल. आता लसूण भाजलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर मिक्स करूया. आता कोथिंबीर छान परतून घ्यायची. वास तर एकदम घरात पसरलेला आहे. आता आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे भात आणि लाल तिखटाचं, ते याच्यामध्ये घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. आता गॅस एकदम स्लो करायचा आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण परतू द्यायचं थोडा वेळ. छान मिश्रण मिक्स झालं की त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं वाफ येऊ द्यायची. हा बघा, भात आता मिक्स झालेला आहे. आता आपण त्याच्यावर एक झाकण ठेवूया आणि 5 मिनटं वाफ काढून घेऊया. अशा पद्धतीने आपला मसाले भात तयार झालेला आहे. हा तुम्ही लोणच्यासोबतही एन्जॉय करू शकता किंवा असंचही आनंद घेऊ शकता. अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीजसाठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.